मी आणखी एक महत्वाच्या मुद्द्यावर येतो. आमचे मनोज दादा जरांगे हे आमचं दैवत आहे, हे मी प्रामाणिकपणे सांगतो. मनोज दादा आमच्यासाठी तुम्ही दैवत आहे. आज मराठा समाजानं आरक्षणासाठी एकमुख आम्ही सगळे झालो ते तुमच्यामुळं, एक संघटित झालो मनोज दादा तुमच्यामुळं. आज ज्या वेळेस तुमच्या सभा झाल्या त्या सभेत तुम्ही स्टेजवर एकटे असतात, एकटे होतात, एकटे बोलायचा, स्टेजवर कुणी माणूस होता. आणि आज वेळ अशी आली आम्ही तुम्हाला दैवत मानतो. जातीसाठी आम्ही माती खाऊ. आज आम्ही आज काल ज्यावेळेस मुंबईकडे कूच केली होती मराठा समाजाने आपल्या नेतृत्वाखाली, त्यावेळेस जेव्हा मीडियाने बंद केलं होतं त्यावेळेस मी अविनाश साहेब मी रात्री 1 वाजता व्हिडिओ सेंड केला होता. मी मीडियाला आवाहन केलं होतं की आमच्या मार्गाने तुम्ही रस्त्यात कुठं थांबलो कुठं नाही कळायला मार्ग नाही, तुम्ही हे दाखवा, हे व्हिडिओ दाखवणार. मी ज्यावेळेस बीडमध्ये बायपासला फार मोठा त्या ठिकाणी आपली सभा झाली त्यावेळेस स्वतः मी त्या ठिकाणी होतो. मी माझं दाखवायचं याच्यासाठी मला जे बोलायचंय हे आपलं सांगायचंय की तुम्ही माझ्यासाठी दैवत आहेत. माझ्यासमोर फोटो आहे, आपण येणार म्हणून आपल्यासाठी जे पाकळ्या मला उगायच होत्या त्याचे फुलं मी वेचलेले यात मी स्वतः आहे. मी मराठा समाजाचा आहे, मला माझ्या जातीचा सार्थ अभिमान आहे. पण दादा ही भाषा तुमच्या मुखात न निघू नये, कारण की फक्त आरक्षण भेटावं आम्ही तुमच्या सोबत आलेलो आहेत आणि आरक्षण आम्हाला फक्त तुम्ही देऊ शकतात म्हणून आम्ही तुमच्या सोबत आहेत. पण आरक्षण देत असताना हा मार्ग 80च्या मार्गाने आम्हाला आरक्षण नकोय, आम्हाला 80च्या मार्गाने आरक्षण पाहिजे आणि 80च्या मार्गाने आरक्षण पाहिजे म्हणून आम्ही सोबत आहेत. आज जर तुम्ही दुसऱ्या समाजाचा एक नेतृत्व जे सरकार आहे, आज शासन आहे, मंत्री आहे, त्याला तुम्ही म्हणतात जी शिवी दिली रस्त्यावर घरात घुसून मारू म्हणताय, ही हिंसेकडे नेऊ नका. आम्हाला मराठा समाजाचे एक वर्गा म्हणून मी माझी विनंती करतो, त्या मार्गाला नेऊ नका. तुम्ही उपदेश करा, उलट तुम्ही 2 पावलं पुढे या, 10 पावलं मी माझ्या नेत्या आम्ही पुढे आणतो. एकदा समूह बसवा. हे आमच्या जिल्ह्यातली जे जातीवाद व्हायला तो थांबा. माझी हात जोडून विनंती तुम्हाला की हा जातीवाद होऊ देऊ नका, कारण की उद्याच्या आमच्या लेकरांचे भविष्य उद्ध्वस्त म्हणून तुमच्याही मराठीचं लेखू म्हणून दादा प्लीज मनोज दादा तुम्ही 2 पावलं पुढे या. साहेबांना 10 पावला पुढा नाही जबाबदारी धनंजय साहेबांना आमची असेल एवढी विनंती मी तुम्हाला करतो. आणि हा जातीवाद संपेपर्यंत मी थांबणार नाही. हा जातीवाद संपुष्टात आणू एवढं मी तुम्हाला सांगतो.